9 एप्रिलला गुढीपाडवाच्या दिवशी त्या ठिकाणी असलेल्या आपल्या सभेमध्ये मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या भूमिका मांडल्या आणि ती भूमिका मांडताना त्यांनी हे स्पष्ट केलं, हा देश तरुणांचा आहे, तरुणांच्या विकासाला, शैक्षणिक व्यवस्थेला आणि जगामध्ये भारताचं नाव ज्या पद्धतीने मजबूत करण्याची गरज आहे, या विषयांना न्याय जर कोणी देऊ शकेल तर माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्वच देऊ शकेल। आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्ष यांना बिनशर्त पाठिंबा दिला। आम्ही राज ठाकरे आणि मनसे यांचं मनापासून धन्यवाद आणि स्वागत करतो। खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आणि विकसित भारताचं स्वप्न याला त्यांनी पाठिंबा दिला। खऱ्या अर्थाने आम्ही असं मानतो की एकनाथ शिंदेजींच्या रूपाने माननीय बाळासाहेब ठाकरेजींचा विचार आणि आशीर्वाद आमच्या बरोबर आहेच, पण खरं आजकाल आम्ही पाहिलं की गुढीपाडव्याच्या सकाळी महाआघाडीचा एक प्रेस कॉन्फरन्सचा प्रयत्न झाला, त्यामध्ये नकली ठाकरे बोलले आणि संध्याकाळी महाराष्ट्राला संबोधित करताना असली त्या ठिकाणी नेतृत्व बाळासाहेबांचा विचार नेणार हे आपण पाहिलं। त्यामुळे नकली विचारांचे ठाकरे सकाळी बघितले आणि असली विचारांचे ठाकरे आपण संध्याकाळी त्या ठिकाणी बघितले।